नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे। तर आज आपण बघणार आहे कंबाईन ग्रुप सी चा प्रिलिम्सचा 2022 चा पेपर। त्याच्यामधले गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आता आपण पाहतोय। तर वेळ न घालवता लगेच सुरू करू आपण। पहिलाच प्रश्न विधानांवरचा आहे। बघा काय म्हणतो प्रश्न। उपलब्ध असलेल्या विदेतून म्हणजे माहितीतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे। खासगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखालोखाल बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात। ठीक आहे, खासगी चारचाकी गाड्या सगळ्यात जास्त प्रदूषण करतात, म्हणजे प्रायव्हेट फोर व्हीलर्स सगळ्यात जास्त प्रदूषण करतात। आणि त्या खालोखाल नंतर कोण आहे? बस आहेत, नंतर कोण आहेत? ट्रक आहेत, आणि शेवटी कोण आहेत? टू व्हीलर आहेत असं म्हटलंय। तर ह्यातून काय निष्कर्ष काढू शकतो? शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे। संख्येचं काय सांगितलंच नाहीये आपल्याला। कोण प्रदूषण जास्त करते असं काय नाही की जास्त प्रदूषण करते याचा अर्थ त्या गाड्या जास्त प्रमाणात। एक गाडी पीयूसीच्या बाहेर पडली असेल, पीयूसीच्या डेटच्या, तर त्याचं जास्त प्रदूषण होत असेल। कोणतरी केरोसिन घालून टू व्हीलर चालवतं, त्याचं रॉकेल घालून, त्याचं जास्त प्रदूषण होत असेल। म्हणजे नंबर ऑफ व्हेकलवर प्रदूषण किती होते डिपेंड आहे का? दोन नवीन खट्ट गाड्या घेतल्या आणि एक पाच जुनी भांगार गाडी घेतली तर ती जास्त प्रदूषण करणार ना गाडी। तर नंबरवर डिपेंड नाहीये, त्यामुळे संख्येविषयी आपण काय सांगू शकतो का? नाही, त्यामुळे पहिलं विधान चूक येणार। दुसरं, एका खासगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल। एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही बसपेक्षा होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल असं काही नाही। हे बघ, हे टू व्हीलर खाजगी असते, ट्रक पण खाजगी असू शकतो, त्यामुळे असं आपण काय म्हणू शकत नाही। त्यामुळे काय येणार ह्याचं? ए किंवा बी याच्यापैकी कुठलाच निष्कर्ष आपल्याला सध्या काढता येत नाही। पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय। नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे। पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात। सेम असा प्रश्न ग्रुप बी मध्ये पण तुम्ही बघितला। ठीक आहे, तर पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत एक 2 3 4 झाले 4 खांब। पहिल्यापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला किती मिनिटं लागतायत? 6 मिनिटं। 4 खांब असणं म्हणजेच गॅप किती असणं? 3, बरोबर। मग 6 मिनिटं लागत असतील तर इथं 2 मिनिटं लागणार, इथं 2 लागणार, इथं 2 लागणार। डन। आता त्यांनी काय म्हटलंय, जर याच गतीने ही व्यक्ती किती वेळ चालली रे? 20 मिनिटं चालली। मला सांगा 6 मिनिटात 3 ला भागलं तर 2 येते। 20 मिनिटं चालवायचे, 20 मिनिटं 2 2 चे किती होतील गट्टे? मग 10 गट्टे होतील। जेव्हा हे 3 गॅप असतात, गट्टे म्हणजे गॅप, 3 गॅप असतात, तेव्हा खांब किती आहेत? 4। 20 मिनिटांमध्ये हे गॅप किती असणार आहेत? 10 गॅप असणार आहेत। आणि मला सांगा 1 2 3 गॅप असताना खांब किती असतात? 1 2 3 4 असतात। मग 10 गॅप असताना खांब किती असतील? 11 खांब असणार। 3 गॅपला 4 खांब, तर 10 गॅपला 11 खांब। मग कितव्या स्तंभापाशी असेल ती व्यक्ती? 11व्या स्तंभापाशी असेल। कळालं? एकदम सिंपल आहे, 10 लिहायचं नाही, ऑप्शन नंबर 1 10 आहे। बघ 6 मिनिटं होते, 2 2 3च गॅप निघाले, 3 गॅप मधून खांब चौथ्या खांबापाशी पोहोचला। 20 मिनिटं आहेत, 20 भागिले 2 10 गॅप, 10 गॅप म्हणजे तो 11व्या खांबापाशी पोहोचणार। कळालं? एवढं सरळ साधं आहे। पण ह्याच प्रश्नाला तू शेवटी काय म्हणतोस? सिली मिस्टेक करून आलो म्हणतो, बरोबर। तर असं काय करायचं नाही। बघा पुढचा प्रश्न आहे, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे। यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे। पण मत्स्य शेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजाराचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचे व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते। यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली पाहिजे। सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोहोचलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येतो। थोडक्यात आपण सागराचं प्रदूषण कसं करतोय हे याच्यामध्ये सांगितलेलं
आहे. आणि आता पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष आपल्याला निवडायला त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, बघा बरं काय विचार करताय सांगा. काय सांगितले, अख्ख्या पॅसेजमध्ये त्यांनी आपण सागर संपत्तीचा कसा नाश करतो ते सांगितलंय. तर त्याच्यावरून निष्कर्ष काय असेल, पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा वापर करून घ्यायला. असलं काय बोललंय का? ते म्हटले विनाकारणचं जे वेड असतं ना ते वेड नकोय, शाकाहारीच व्हा, मांसाहार करूच नका. जे उगच विनाकारण सांगितलेलं असतंय त्याला चूक पकडायचं, ते कधीच उत्तर नाहीये. दुसरं, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. हेच बरोबर आहे, त्यांनी तेच सांगितलंय. काही लोकांना वेड असतं असे मासे तयार करायचे आणि परत त्या माशांना खायचं, की जे मासे इतर माशांना खातात त्या माशांना खायचं. मग हे दुसरं जागा सगळ्यात जास्त बरोबर वाटते. तिसरं बघा, सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यात राहणारे गोड्या पाण्यातील मासे हे जे एक्स्ट्राच बोलबच्चन देतात ना, बोलबच्चनच म्हणणार आहे मी याला प्रॉपर, ते कधीच उत्तर नसतात. गोडे पाणी वगैरे काय संबंध आहे का? काहीच संबंध नाहीये त्याचा. विनाकारणची एक्स्ट्रा ही खरी का वाट असं ना माहिती, किंवा ही एकदम योग्य का माहिती असं ना, पण ती नेहमी चूकच येते. चौथं बघा, फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती पारिस्थितिकीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे. तसं काय असं काही विशेष असं बोललेलं नाहीये. 2 नंबरचे एकदम योग्य आहे की जोपर्यंत असं काही तयार करत नाही तोपर्यंत त्या माशांच्या जलशेतीवर आपण प्रतिबंध घातला पाहिजे. कुठल्या माशांच्या? भक्षक माशांच्या. पुढचा प्रश्न, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. लगेच लिहून घ्यायचं, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. मध्ये थोडीशी जागा ठेवायची कोण आलं तर. परंतु त्याने चेतनपेक्षा उंच मारली नाही, म्हणजे चेतनपेक्षा तो खालीच आहे. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली पण मोहन एवढी मारली नाही. नरेशने मोहन एवढी नाही मारली म्हणजे तो मोहनच्या खाली येणार, पण कृष्णापेक्षा मोठी उडी मारली त्यानं. तर उंच उडीचा उतरता क्रम काय असेल? उतरता क्रम चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा. कुठे आहे? चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा. ऑप्शन नंबर 3. हा 15 सेकंदाचाच प्रश्न आहे, 15 सेकंदातच सुटला पाहिजे हा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. व्ही ही व्यक्ती एन च्या शेजारी आहे. व्ही ही व्यक्ती एन च्या इकडे तिकडे कुठे पण असेल तात्पुरतं लिहून घेतलंय. आणि एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. जी ही व्यक्ती एजे च्या बरोबर नाही. जी ही व्यक्ती एजे च्या बरोबर नाही. एजे बाकाच्या डाव्या टोकाला आहे. एजे बाकाच्या डाव्या टोकाला आहे, म्हणजे याच्या इकडं कोणच नाही. ठीक आहे, आणि एस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. एस बाकाच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी आहे, पहिला दुसरा. व्ही ही व्यक्ती एन च्या उजवीकडे आहे. एन च्या उजवीकडे, जरा करेक्ट केला आपण आता, शेजारी आहेत पण व्ही ही व्यक्ती एन च्या उजवीकडे आहे. आणि एजेच्या पण उजवीकडेच आहे, म्हणजे हे सरळ काय येणार आहे? एन इंटू आणि हे व्ही. एजेच्या पण उजवीकडे आहे, एनच्या पण उजवीकडे आहे. ठीक आहे, व्ही आणि एस सोबतीने बसलेल्या आहेत. व्ही आणि एस सोबतीने बसलेत म्हणजे हे एवढंच आहे, हे जास्त काही विशेष मोठं नाही. एवढं लांबडं काढायलाच नको आपण. मग राहिलंय कोण आता आपलं? जी. जी ला आपण इथं टाकलं, बरोबर. जर जी आणि व्ही यांनी जागांची अदलाबदल केली, जी आणि व्ही यांनी जागांची अदलाबदल केली म्हणजे कसं होणार? इथं जी आणि इथं व्ही येणार. तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडायचे आपल्याला. पहिलं, त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहित नसल्याने स्थान निश्चिती करता येत नाही. आली की निश्चिती करता, आपल्याला काही फरक पडला का? नाही, त्यामुळं हे पहिलंच चूक असणार आहे. दुसरं बघा, जी मधल्या स्थानावर आहे का रे? जी मधल्या स्थानावर अदलाबदल केल्यावर आहे. परत व्ही टोकाच्या स्थानावर आहे का रे? टोकाच्या स्थानावर आहे. एन दोन्हीपैकी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी, बघ रे, पहिलं दुसरं. एन आहे का दुसऱ्या स्थानी? आहे, पहिला दुसरा. त्यामुळे हे तिन्ही पण बरोबर आहेत. पहिलंच काय येणार आपलं? चुकीचं. ते काय म्हणतंय? स्थान निश्चिती करता येणार नाही, पण करता आलीये, म्हणजे ते विधान काय झालं आपलं? चुकीचं झालं. पुढे थोडी पुस्तकाविषयी माहिती देतो. हे संपूर्ण अंकगणिताचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये 2009 ते 2023 पर्यंतच्या गणिताच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्नांचा टॉपिक वाईज पद्धतीनं सॉर्टिंग करून सविस्तर स्पष्टीकरणाचा समावेश केला. मग त्याच्यामध्ये राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी च्या प्रिलिम्स, नंतर PSI, STI, ASO यांच्या मेन्स, परत क्लर्क,
एक्साइज, टॅक्स असिस्टंट, सब रजिस्टर यांच्या पण मेन्स, टेक्निकल, फॉरेस्ट, CDPO, AMVI, तालुका स्पोर्ट्स आतापर्यंत आयोगाने कंडक्ट केलेल्या 2009 पासूनच्या सगळ्या पेपरमधील गणित बुद्धिमत्ताचा सॉर्टिंग करून समावेश केलेला आहे. जवळजवळ 121 ते 22 प्रश्नपत्रिका आहेत आणि प्रत्येक टॉपिकच्या वर एक छोटासा QR कोड आहे. त्याच्यामध्ये तो टॉपिकचं तास अर्धा तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यातून तुम्हाला माझ्या पद्धतीनं कसं करायचं, आतापर्यंत तुम्ही जर जेवढं बघितलं असेल तर XY दिसत नाही, फॉर्म्युला दिसत नाही कुठे, तर ते तेवढं एक अर्धा पाऊण तासाच्या व्हिडिओमध्ये समजावलंय आपण. काही 1 तासाचा पण व्हिडिओ आहे, म्हणजे तो एकदा व्हिडिओ बघितला की नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. एवढं सगळं एका ठिकाणी असलेलं सध्या मार्केटमध्ये कुठलंच पुस्तक नाहीये. तर ज्यांना हे पुस्तक घ्यायचं असेल बिनधास्त तुम्ही हे डोळे झाकून घेऊ शकता. एक लाईफ टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला हे कामाला येईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. चला पुढे जाऊ. बघा, काळकामचा प्रश्न आहे. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात तर कसा सोडवायचा असतो हा प्रश्न, तर टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज असतं नेहमी, आणि हे नेहमी काय असतं रे, कॉन्स्टंट असतं. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय म्हटलंय, जर एक काम 10 माणसे 2 तास 5 दिवसात, म्हणजे काय 10 माणसे 2 तास आणि 5 दिवसात, हे काय झाले तुमचे मॅन, आणि हा काय झाला तुमचा टाइम पिरियड म्हणजे डेज, मॅन डेज. तर तेच काम म्हणून इज इक्वल टू दिला आपण, तेच काम 2 माणसे 5 तास करत असतील दिवसाला तर किती दिवस लागतील, सॉल्व्ह करायचं फक्त. हे एवढं सिंपल आहे. कसं करणार, 5 दुनी 10 ला 5 दुनी 10 गेले, डी बरोबर किती आलं रे 10. किती दिवस लागतील काम पूर्ण करायला, 10 दिवस. 2 इक्वेशन मिळतात, एक असं लिहायचं एक पुढे लिहायचं, झालं सॉल्व्ह. समजलं. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं याचे मॅन आणि हे याचे पूर्ण टाइम पिरियड म्हणजे डेज. ठीक आहे, डेज म्हणजे काय फक्त दिवस थोडीच असतं, तास दिवस जे काय असेल ते घ्यायचं. आणि मॅन म्हणजे काय फक्त पुरुष नव्हे, जर काय काम करतोय तो मॅन डेज. एक टर्मिनॉलॉजी आहे. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज ही एक टर्मिनॉलॉजी आहे. पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किक दृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे दुसऱ्या विधानावर आधारित निष्कर्ष असायला हवे. तिसरे विधान हे पहिल्या 2 वर आधारित, त्या आधीच्या 2 विधानांवरच निष्कर्ष पाहिजे. चला सांगा मला काय येईल 92चं, म्हणजे एक एक पर्याय घ्यायचा आहे तुम्हाला आणि आन्सर काढायचा आहे. बघा पहिला ऑप्शन घेऊ. BE वरून C येत आहे का बघू. BE वरून C. बी काय म्हणते, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. ई काय म्हणते, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. मग C काय म्हणते, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तर तसं काय म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, पहिलं काय, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृहांचा उत्सर्ग करते. आणि ई काय म्हणते, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. वाहनांची वाहतूक आवाजामुळे असेल, ह्याच्यामुळेच असेल कशावरून, त्यामुळे पहिलं काही एवढं ट्रू वाटत नाही. दुसरं बघा C, B आणि E. C काय, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. कार्बन डायऑक्साईड CO2 आणि हरितगृह वायू, हरितगृह ग्रीन हाऊस गॅसेस काय रे पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. बी काय म्हणतोय, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड आणि अन्य हरितगृहांचा उत्सर्ग करते. आणि हे कशामुळे होते, हे हानिकारक आहेत आणि हे वाहनांमुळे होते. आणि ई काय म्हणते, त्यामुळे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. करेक्ट. CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं आणि हरितगृह पर्यावरणाला नुकसान करते. गाड्यांमुळे हरितगृह आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय, त्याच्यामुळे गाड्यांमुळे पर्यावरणाला नुकसान होतंय. म्हणून 2 काय येणार आहे, सगळ्यात करेक्ट आन्सर येणार आहे. पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. काय काय आलंय, 32, 33, 37, 46, 62 आणि प्रश्नचिन्ह आहे पुढे याच्या. बघा काय येतं, 32 आणि 33 मध्ये 1चा गॅप आहे, 33 आणि 37 मध्ये 4चा आहे, 37 आणि 46 मध्ये 9चा आहे. लगेच जाणवलं पाहिजे तुम्हाला इथले इथे वर्गसंख्यांचा गॅप होत चाललेला आहे.
मग 46 आणि 62 मध्ये कितीचा असायला पाहिजे? 16चा. आणि 16 नंतर इथं कितीचा पाहिजे? 5चा वर्ग 25चा. 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग आणि 5चा वर्ग. मग 62 आणि 25 किती? 5 आणि 2 7, 6 आणि 2 8. किती येणार आहे उत्तर? 87. ऑप्शन नंबर 2. दोन संख्येमध्ये कशाचा फरक आहे? वर्गाचा फरक आहे. कळालं सगळ्यांना व्यवस्थित? चलो नेक्स्ट. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. वयाची सरासरी 60 वर्ष असेल तर टोटल वय किती असेल रे तिघांचं? टोटल वय 60 गुणिले तिघांची 60 आहे, 60 गुणिले 3 180. जमलं? टोटल वय किती झालं? 180. तिघांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:3:4. बरोबर. आता मला सांगा, आपल्या भाषेत, आपली भाषा म्हणजे रेशोची भाषा, आपल्या भाषेत तिघांच्या वयाची बेरीज किती आहे? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. आपल्या भाषेत बेरीज किती आहे? 9. आणि त्यांच्या भाषेत म्हणजे प्रश्नकर्त्यांच्या भाषेत बेरीज किती आहे? 180 वर्ष. म्हणजे आपल्या 9ला ते किती म्हणतायत? 180. तर आपल्या 1ला काय म्हणतील? ह्या 9 भागायचं इकडे. 9 2 18, 9 0 0. आपल्या 1ला किती म्हणतील? 20. आता त्यांनी काय विचारले? सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक. सर्वात तरुणाचं वय किती आहे आपल्या भाषेत? 2. आणि सर्वात वयस्करचं वय किती आहे? 4. मग आपल्या भाषेत तरुण आणि वयस्कर मध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. आता मला सांगा, आपल्या 1ला ते 20 वर्षांची किंमत करत असतील तर आपल्या 2ला ते कितीची किंमत करतील? 40 वर्षांची किंमत करतील. कळालं? म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे? 40 वर्ष. तुम्हाला एक्स दिसतंय का इथं कुठे? अख्खं गणित मी विदाउट एक्स सॉल्व्ह करून शिकवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या. जर हे एक्स ने घेऊन सोडवलं तर खूप मोठं बनतं आणि किचकड बनतं. सरळ ऑप्शन घेऊन सोडवायचं. पहिला ऑप्शन घेऊ आपण 100. ठीक आहे. एक एक ऑप्शन घ्यायचं, काही वेळ लागत नाही, 15-15 सेकंदात ऑप्शन चेक होतात. 100 घेतला मी. 100 बाहुल्या होत्या सुरुवातीला. पहिल्या दिवशी तिने काय केले? बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. ह्याच्या निम्म्या किती? 50. 2 अधिक विकल्या म्हणजे 52. 100 वजा 52 किती झालं? 48. बरोबर. 48 शिल्लक राहिल्या. एवढ्या विकल्या, मग शिल्लक किती राहिल्या? 48. दुसऱ्या दिवशी काय केलंय? तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या अधिक विकल्या. 48चं निम्म किती? 24. 24 पेक्षा 2 अधिक विकल्या म्हणजे किती विकल्या? 26 विकल्या. म्हणजे 48 वजा 26 तर किती आलं हे? 22. 2 बाहुल्या कमी विकल्या. सॉरी कमी विकल्या. 48चं निम्म 24. 24 पेक्षा 2 कमी विकल्या म्हणजे किती विकल्या? 22. तर 8 आणि 2 6 आणि 4 आणि 2 गेले 2. किती आलं रे? 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या का? आपलं पण 26च आलंय. म्हणजे सुरुवातीला बाहुल्या किती होत्या? आपण जो ऑप्शन 1 ट्राय करत होतो त्याच बाहुल्या होत्या सुरुवातीला. पुन्हा एकदा बघा. 100 बाहुल्या होत्या. 100च्या निम्म 50. 2 अधिक विकल्या म्हटलं त्यांनी. निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. बरोबर. 100च्या निम्म 50 आणि अधिक 2 विकल्या म्हणजे 52 विकल्या. 100 वजा 52 किती राहिल्या? 48 ऍट द एंड ऑफ फर्स्ट डे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केले? निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या कमी विकल्या. 48चं निम्म 24. 2 कमी म्हणजे 22 विकल्या. मग 48 वजा 22 राहिले किती? 26. प्रश्नात पण तेच आहे, आपलं पण तेच आलं. म्हणून उत्तर काय आलं? 100. नसतं पुढचा चेक केला असता, पुढचा चेक केला असता, पुढचा चेक केला असता. 15-15 सेकंदात हे उरकलं असतं. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? वर्गाची बेरीज काय पाहिजे आपल्याला? 400 पाहिजे. तर हे 16 आहे. हा, तर 2 गोष्टी करू शकतो. एक्स पकडा, मग वर्ग करा, त्या संख्या काढा वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट काय करू शकतो? डायरेक्ट ऑप्शन घ्या. पहिला ऑप्शन घेतला 12चा वर्ग. एक तर या 3:4 आहेत का? सगळ्या आहेत. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256. 6 4 10, 5 4 9 1 10, 2 1 3 1 4. वर्गाची बेरीज आली का रे? 400 आली. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला काय आला? करेक्ट आला. बाकीचं काय करायची गरज पण पडली नाही आपल्याला. त्यामुळे ते
कॉमन मल्टिपल एक्स पकडू, मग हे 3x 4x हे असल्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. त्यानं एकतर गणिताची आवड जाते आपली आणि पेपरमध्ये असं पण वेळ पुरत नाही हे सगळं करत बसलो तर. ठीक आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आत्तापासून करायच्यात. जेव्हापासून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता तेव्हापासून ही सवय लावायची. पेपरमध्ये रिस्क घेता येत नाही, तिथं हिंमतच होत नाही आपल्याला. तोंडी उत्तरं काढणे, अंदाजपंची उत्तरं काढणे, हे आत्तापासून सवय लावली स्वतःला. अंदाजे बेरीज बघणे, एकक स्थान बघणे फक्त, तर ते पेपरच्या वेळी अप्लाय होणार आहे. मी पेपरच्या वेळी बघतो शॉर्टकट, तसं नसतं ते. आत्तापासून त्याची सवय लावली, प्रॅक्टिस केली तर पेपरच्या वेळी ती करायची हिंमत येते आणि डोकं चालतं तिथं. आता तुम्ही लगेच कमेंट कशी करता, सर पेपरच्या वेळी सुचत नाही. अरे सुचतं सगळं पेपरच्या वेळी, पण तेच त्याची सुरुवात आत्तापासून झाली पाहिजे. MCQचेच प्रॅक्टिस करायची, मग ती तशी सुरुवात होऊन जाते. बघा, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला. मागच्या वेळी पण झालं सेम असंच एक्झाम्पल. मी म्हणतो नेहाचा पगार 100 रुपये होता. नेहाचा पगार 100 रुपये होता, तो 10% कमी केला. म्हणजे किती टक्के केला रे? 90% केला. पॉप्युलेशन वाला एक्झाम्पल होतं की नाही मागच्या वेळी ते ग्रुप बीच्या 22च्या पेपरमध्ये. आता पण नंतर तो तेजीमुळे 30% वाढवला. आता 30% वाढवणे म्हणजे किती? 130% करणे. एकदम बेसिक चाललंय आपलं, चुकायचा चान्सच देत नाही मी तुम्हाला. ठीक आहे, मग करा सॉल्व. 100ला 100 केले, या एका शून्याला हे 1 शून्य गेलं, या शून्याला हे 0 गेलं. 13 17 तर विचारले काय किती टक्के वाढ झाली विचारले आपल्याला. आधी 100 होता, आता किती झाला? 117. म्हणजे किती टक्के वाढ झाली रे? 17% वाढ झाली. किती इझी काय आहे का याच्यात? ऑप्शन नंबर 1, 17% वाढ झालेली आहे. चलो पुढचा प्रश्न. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला. दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. पुन्हा पूर्वेकडे वळला, 2 केला. कसं असतंय? ही पूर्व, ही पश्चिम, वरची उत्तर आणि खालची दक्षिण. त्यानंतर तो वळून 7 किलोमीटर उत्तरेकडे गेला. हे 2 गेला आणि याच्यावर 5 गेला. 2 आणि 5 उत्तरेकडे गेला तो. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थानातील अंतर किती? म्हणजे हे सध्याचं स्थान, हे सुरुवातीचं स्थान. त्रिकोण तयार करून घेऊ आपण आपला पायथागोरसचा. तुम्हाला हे अंतर विचारले, बरोबर? मग ते अंतर काढायचंय. सेम तसा त्रिकोण अजून एक काढू आपण इथं. आडवं अंतर किती आहे? खालचं 10 आणि हे 2. आडवं किती झालं? 12. उभं अंतर किती आहे? 5. मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. म्हणजेच काय? 12चा वर्ग किती आला? 144. 5चा वर्ग किती आला? 25. मग 144 आणि 25 किती येणार? 169. मग कर्ण वर्ग बरोबर 169 असेल तर कर्ण म्हणजे किती? 169चं वर्गमूळ किती येणार आहे? 13. ऑप्शन नंबर 1. कळालं? जस्ट तुम्हाला काटकोन त्रिकोण एक बनवायचा असतोय. डायग्राम काढून शोधून सोडवायचे प्रश्न आहेत हे डायरेक्शनचे. जर पुढचा प्रश्न बघा, जर एक रक्कम दशादशे 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे? 750 आहे. तर ती रक्कम कुठली? 2 वर्षांचा फरक काय असतो रे? 2 वर्षांचा फरक काय असतो? प्रिन्सिपलवर तुम्ही 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढला. प्रिन्सिपलवर तुम्ही 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढला की तुम्हाला काय मिळतो? फरक. आता हे मी एवढे एक्झाम्पल घेतले त्याचे की हे तुम्हाला आलंच पाहिजे. 2 वर्षांचा फरक निघतो. मग काढू आपण आता. किती आहे रे तो फरक? तो फरक दिलाय त्यांनी 750. मग प्रिन्सिपल काढायचं इंटू आर किती आहे तुमचं? 10. 10/100 इंटू 10/100. शून्याला 0 गेले, बरोबर? हे 100 ने इकडे गुणा. प्रिन्सिपल बरोबर 750 न खालचे 100चे 2 शून्य. किती आलं प्रिन्सिपल? ती रक्कम कुठली? मुद्दल कुठली? ती 75,000. आपल्याला ती मुद्दलच, ती रक्कमच विचारली होती. ऑप्शन नंबर 1. प्रिन्सिपलवर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढला की काय मिळतो तुम्हाला? 2 वर्षांचा फरक मिळतो. चला, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा प्रश्न आहे हा. कसं सॉल्व्ह करू शकतो आपण बघा आता ह्याला.
सगळ्याचा छेद सेम करून घेऊ आपण, बरोबर. सगळ्याचा छेद सेम करून घेऊ. ह्याला ए पकडलं, याला बी पकडलं, ए सी बी सी. सगळ्याचा छेद सेम करायचं तर सगळ्याचा छेद ए इंटू बी इंटू सी चालतोय का? ए इंटू बी इंटू सी. आता मला सांगा इथं ए बी आहे, ह्याचा छेदात मी सी पण आणले, बरोबर. छेदात जर सी आणले तर वर पण सी न गुणायला लागेल, वर पण सी न गुणलं किती आहे सी 264. इथं ए सी आहे, बी न गुणलं म्हणजे वर पण बी न गुणायला लागेल. बी किती आहे माझा 592 अधिक 592, बरोबर. परत इथं बी सी आहे, ए न गुणले खाली आपण छेदाला, वर पण ए न गुणायला लागतंय. ए किती आहे माझा 856, इथं वजा चिन्ह आहे, वजा 856, बरोबर. करू बेरीज. 4 आणि 2 6, 9 6 15, 5 हाचाला 1 5 आणि 1 6 आणि 2 8, 856 वजा 856. छेद किती आला? ए गुणिले बी गुणिले सी. 856 वजा 856 0, आणि 0 भागिले एनिथिंग काय असतंय 0. काय आलं रे आन्सर? ऑप्शन 3. 3 वेळा विचारलाय प्रश्न हा आयोगाने, 3 वेळा. तुम्हाला आता जसे जसे पेपर येतील तसं तसं कळत जाईल. ठीक आहे. काय होतं का याच्यात? सिंपल छेद समान करायची आपली पद्धत होती, ज्यानं गुणतो त्यानं. फॉर एक्झाम्पल छोट्या भाषेत सांगतो, 2/3 अधिक 5/6 असं असेल. मी दोघांचा छेद काय करू शकतो 6. मग 6 केला, 6 यायला 3ला किती गुणलंय 2, म्हणून वर पण 2 गुणायचं, बेदोनी 4 अधिक 6 यायला ह्या 6ला किती गुणलं 1 न, मग वर पण 1 गुणायचं. 5 1 5, 5 आणि 4 9/6 म्हणजेच 3 त्रिक 9, 3 दुनी 6. तिरकस गुणाकार तर झालं, पण मोठ्या मोठ्या एक्झाम्पल मध्ये ही गोष्ट तुम्हाला शिकावी लागते, छेद समान करणे. कळालं का? ठीक आहे. जसा आत्ता आपण हा पेपर सोडवला तसंच जर तुम्हाला पेपर वाईज सोल्युशनचं पुस्तक पाहिजे असेल तर हे 133 प्रश्नपत्रिकांचं डिटेल स्पष्टीकरण असलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आयोगाच्या 2009 पासून ते 2023 पर्यंतच्या सगळ्या पुस्तकांचा प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. आणि प्रश्नपत्रिका म्हणजेच मी म्हणतोय स्पष्टीकरणासहित, आणि युपीएससीच्या पण 12 पेपरचा याच्यात समावेश आहे. तर हे पेपर सोल्युशन म्हणून पुस्तक आहे. मगाचं होतं ते टॉपिक वाईज, ते गणिताचं होतं 4-1 दिवसात. आता लगेच त्याचं रिझनिंगचं पण पुस्तक येणार आहे. तर ज्यांना हे पुस्तक खरं तर ज्यांचा अभ्यास झाला आणि रिव्हिजन करायचे पीवायक्यूची, त्यांच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे. आणि जे शिकतायत अजून एखादा टॉपिक करून त्याची पीवायक्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं टॉपिक वाईज पुस्तक घ्या. पेपर सोल्युशन सगळा अभ्यास झालेल्यांसाठी जास्त उपयोगाचं आहे. ठीक आहे. थोडक्यात आता झालाय, एक क्लास केलाय कुठला तरी, किंवा प्रिलिम्स पास झालाय, मेन्स एखादी दुसरी दिली आहे, तर त्यांना हे पुस्तक खूप आवडलेलं आहे माझं, कारण सगळे एका ठिकाणी मिळतंय आणि आडले की लगेच सोल्युशन बघायला मिळतंय तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर घेऊ शकता. आणि तुमचे काहीही डाऊट्स असतील तर मला तुम्ही या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मेसेज करत असाल तर तुमचं नाव सांगा, तुम्ही माझ्याकडून कुठल्या इन्स्टिट्यूट मधून शिकता ते सांगा, आणि मग तुमचा डाऊट असेल तो व्यवस्थित क्रॉप केलेला फोटो प्रश्नाचा पाठवायचा. 24 तासाच्या त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न मी करेन. पाकडे तिकडे फोटो पाठवू नका. मी शिकवताना माझ्या स्लाइड होताना व्यवस्थित, मग तुम्ही मला फोटो पाठवताना पण एकदम व्यवस्थित पाठवा. तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि काही डाऊट असतील, काही सजेशन असतील तर या नंबरवर तुम्ही मला पाठवू शकता. ओके. धन्यवाद.